Today we are discuss the physiological effect of cytokinin and gibberellins. Cytokinin and gibberellins are the growth promoters. 5 ग्रोथ हार्मोन्स आहेत, तर त्यापैकी ऑक्झिन, जिबर्लिन्स आणि सायटोकायनिन हे तीनही ग्रोथ हार्मोन्स हे ग्रोथला प्रमोट करतात, म्हणून त्यांना ग्रोथ प्रमोटर्स म्हटले जाते. तर आज आपण सायटोकायनिन आणि जिबर्लिन्स याचा फिजिओलॉजिकल इफेक्टवरती कशा प्रकारे परिणाम होतो, म्हणजे ते नेमकं स्टेम टिश्यूमध्ये कुठल्या प्रकारे काम करतात किंवा त्यांचं जे काही कार्य आहे तर ते आज आपण बघणार आहोत. सायटोकायनिन इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ द प्युरिन बेस ॲडेनाईन. जो काही सायटोकायनिन आहे तर आपल्याला तर जे माहीत आहे की प्युरिन बेसमध्ये 2 नायट्रोजन बेस आहे, ॲडेनाईन आणि सायटोसिन. जी काय ॲडेनाईनची पेअर आहे तर ती ऑलवेज सायटोकायनिनशीच डिनोट केली जाते, म्हणजे A=C. A मीन्स ॲडेनाईन अँड C मीन्स सायटोकायनिन. त्यानंतर जे काही फिजिओलॉजिकल इफेक्ट आहे, म्हणजे सायटोकायनिन हा कुठल्या इफेक्टसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. फर्स्ट इफेक्ट, इट प्रमोट्स सेल डिव्हिजन अँड रिलेटेड DNA अँड RNA सिंथेसिस. सायटोकायनिन हा सेल डिव्हिजनला प्रमोट करतो, त्याचप्रमाणे जी काही RNA आणि DNA सिंथेसिस आहे तर त्यासाठी ती पण सायटोकायनिनशी रिलेटेड आहे. कारण की आत्ताच म्हटलं की जे काही सायटोकायनिन म्हणजेच प्युरिनमध्ये जे काही नायट्रोजन बेस आहे तर ते आहे ॲडेनाईन आणि सायटोकायनिन, म्हणून की दिस आर रिलेटेड टू DNA अँड RNA सिंथेसिस. नेक्स्ट, इट हॅज मॉर्फोजेनेसिस इफेक्ट, दॅट इट इज यूज फॉर ऑर्गन फॉर्मेशन इन व्हरायटी ऑफ टिश्यू कल्चर. मॉर्फोजेनेसिस इफेक्टमध्ये पण त्याचा रिझल्ट आहे की सायटोकायनिनचा जो काही यूज आहे तर टिश्यू कल्चरमध्ये नवीन ऑर्गन फॉर्म करण्यासाठी त्याचा, म्हणजे शॉर्ट की कॅलस कल्चर, नवीन ऑर्गन प्लांट्समध्ये नवीन ऑर्गन फॉर्म करण्यासाठी पण सायटोकायनिनचा यूज केला जातो. नेक्स्ट, इट इज यूज इन ब्रेकिंग ऑफ डॉर्मन्सी. डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी पण सायटोकायनिनचा यूज आहे. नेक्स्ट की इट इज ऑल्सो प्रमोट द सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशनला प्रमोट करण्यासाठी पण सायटोकायनिनचा इम्पॉर्टंट रोल आहे. लास्ट की इट डिलेज द फेज ऑफ सिनेन्सस मीन्स डिसअपिअरन्स ऑफ क्लोरोफिल. म्हणजे काही सिनेन्सस फेज आहे, फेजेस ऑफ ग्रोथमध्ये फर्स्ट फेजमध्ये सेल नव्याने तयार होतात किंवा फॉर्म होतात तर ती आहे सेल फॉर्मेशन फेज, म्हणजे सेल इनिशिएशन फेज. त्यानंतर नवीन फॉर्म झालेल्या सेल्सचं इलॉंगेशन होतं किंवा मग इनलार्जमेंट होतात तर ती आहे इलॉंगेशन फेज. आणि लास्ट फेज आहे की सिनेन्सस फेज. सिनेन्सस फेजमध्ये जे काही इलॉंगेट झालेल्या सेल्स आहे तर त्या हळूहळू मॅच्युअर होतात आणि त्या डिसअपिअर होतात, म्हणजेच काय सिनेन्सस. तर सायटोकायनिन जी काही फेज आहे तर ती सिनेन्सिसला डिलेज करते, म्हणजे काय की जे काही फ्रूट असेल किंवा ल्यूज असेल तर ते परिपक्व बनतं, आणि जे काही ग्रीन ल्यूज असेल तर ते येल्लो बनतं, म्हणजे त्या ल्यूजमध्ये असलेलं क्लोरोफिल हा काय होतो, डिसअपिअर होतो. म्हणून म्हटलं की इट मीन्स डिसअपिअरन्स ऑफ क्लोरोफिल. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट आहे की सायटोकायनिन हा रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे सेल डिव्हिजन प्रमोट करण्यासाठी पण सायटोकायनिन हा रिस्पॉन्सिबल आहे. त्याचप्रमाणे टिश्यू कल्चर लॅबमध्ये त्या प्लांट्समध्ये नवीन ऑर्गन फॉर्म करण्यासाठी पण सायटोकायनिनचा यूज केला जातो. त्याचप्रमाणे ब्रेकिंग ऑफ डॉर्मन्सी, तसेच सीड जर्मिनेशनला प्रमोट करण्यासाठी पण सायटोकायनिन. आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही सिनेन्सस फेज आहे तर तिला डिलेज करण्याचं काम, म्हणजे जे काही ल्यूजमधील क्लोरोफिल आहे तर तो काय होईल, डिसअपिअर होईल. म्हणजेच सायटोकायनिन हा महत्त्वाचा ग्रोथ इनहिबिटर हार्मोन्स आहे. त्यानंतर सेकंड ग्रोथ इनहिबिटर्स आहे जिबर्लिन्स. जिबर्लिन्स हा पण ग्रोथ इनहिबिटर्स आहे. तर 6 जिबर्लिन्स, दॅट इज जिबर्लिक ॲसिड 1, जिबर्लिक ॲसिड 2, जिबर्लिक ॲसिड 3, जिबर्लिक ॲसिड 4 अँड जिबर्लिक ॲसिड 7 अँड लास्ट जिबर्लिक ॲसिड 9 आर आयसोलेटेड फ्रॉम द फंगस. म्हणजे बघा की जिबर्लिन्स आहे तर ते 6 प्रकारचे ॲसिड आहेत. जिबर्लिक ॲसिड 1, त्याचप्रमाणे 2, 3, 4, 7 आणि 9. आणि हे जे काही 6 जिबर्लिन्स आहे तर ते फंगसपासून आयसोलेट केलेले आहे. जिबर्लिन्स हॅज नो इफेक्ट ऑन रूट ग्रोथ अँड ॲक्टिव्हिटी ऑफ अपायकल मेरिस्टेम. जिबर्लिन्सचा रूट ग्रोथवरती त्याचप्रमाणे अपायकल मेरिस्टेमवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम दिसून येत नाही. लास्ट, जिबर्लिन इंड्युसेस द सिंथेसिस ऑफ हायड्रोलायटिक एन्झाईम. जे काही हायड्रोलायटिक एन्झाईम आहे तर ते तयार करण्याची जी काही प्रोसेस आहे तर ती जिबर्लिन्स या ग्रोथ हार्मोन्सद्वारे घडून येते.
म्हणजे महत्त्वाचं म्हणजे जे काही रूट ग्रोथ आहे किंवा अपायकल मेरिस्टेम आहे तर त्यावरती जिबर्लिनचा कुठल्याही प्रकारचा परिणाम दिसून येत नाही आणि हायड्रोटिक एन्झाईम तयार करण्यासाठी जिबर्लिक ॲसिड हे रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑफ द जिबर्लिन्स. तर फर्स्ट इफेक्ट आहे स्टेम इलॉंगेशन. इट इन्क्रीजेस द लेंथ ऑफ इंटरनोड. जो काही महत्त्वाचा इफेक्ट आहे की त्या प्लांट्समध्ये स्टेम हे इलॉंगेट होतात, म्हणजेच काय त्या इंटरनोडची हळूहळू लेंथ आहे तर ती इन्क्रीज होण्यास सुरुवात होते. त्यानंतर सेकंड आहे इट कन्वर्ट्स डॉर्फ प्लांट इनटू द प्लांट ऑफ नॉर्मल हाईट. जिबर्लिक ॲसिडची ज्यावेळेस ट्रीटमेंट देऊ प्लांट्सला तर जे काही डॉर्फ प्लांट असतील तर त्या डॉर्फ प्लांटचं कन्व्हर्जन हे हळूहळू जी काही नॉर्मल हाईट आहे प्लांटची तर त्यामध्ये म्हणजे डॉर्फ प्लांट आर कन्व्हर्टेड इनटू नॉर्मल हाईट ऑफ द प्लांट. नेक्स्ट 3 नंबर आहे पार्थिनोकार्पिक ट्रीटमेंट. पार्थिनोकार्पिक म्हणजे काय तर सीडलेस. जिबर्लिक ॲसिड इंड्युसेस पार्थिनोकार्पिक डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट्स इन टोमॅटो, ॲपल अँड पियर. पार्थिनोकार्पिक जिबर्लिक ॲसिडची ट्रीटमेंट दिल्यामुळे जे काही फ्रूट्स आहेत तर ते पूर्णपणे सीडलेस बनतात. म्हणजे जे काही पार्थिनोकार्पिक डेव्हलपमेंट आहे तर त्यासाठी पण जिबर्लिक ॲसिडचा महत्त्वाचा रोल आहे. आणि जे काही फ्रूटमध्ये डेव्हलपमेंट करायचे असेल, फॉर एक्झाम्पल टोमॅटोमधील फ्रूट्स किंवा ॲपल किंवा जे काही खारीक आहे पियर तर त्या व्हरायटीमध्ये सीडलेस फ्रूट डेव्हलप करण्यासाठी पण जिबर्लिक ॲसिड हे रिस्पॉन्सिबल आहे. त्यानंतर 4 नंबरचा आहे की इट इन्क्रीजेस द साईज ऑफ लिव्ज अँड फ्रूट. लिव्जची आणि फ्रूटची साईज इन्क्रीज करण्यासाठी पण रिस्पॉन्सिबल आहे. त्याचप्रमाणे इट प्रिव्हेंट सिनेन्सन. जी काही मॅच्युरिटी फेज आहे सिनेन्सेस आहे तर त्याला पण ते प्रिव्हेंट करतात. आणि लास्ट आहे की इट इन्क्रीजेस द सेल डिव्हिजन अँड सेल साईज. जो काही इफेक्ट आहे जिबर्लिक ॲसिडचा तर त्या इफेक्टचा परिणाम असा आहे की त्या सेल्समधील सेल साईज आणि सेल डिव्हिज ही इन्क्रीज होण्यास सुरुवात होते. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट आहे. म्हणजे त्या प्लांटचे स्टेम इलॉंगेट होतात, म्हणजेच ते जे काही इंटरनोड असतील तर त्याची लेंथमध्ये हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होते. त्याचप्रमाणे जे काही डॉर्फ प्लांट आहे तर त्याचं कन्व्हर्जन हे नॉर्मल हाईटच्या प्लांटमध्ये केले जाते. त्याचप्रमाणे सीडलेस व्हरायटी डेव्हलप करण्यासाठी पण जिबर्लिक ॲसिडचा महत्त्वाचा रोल आहे. थँक्यू.